डोळ्यात अश्रू वगैरे येतात कधी? खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आपली काय म्हणता येईल, मला तर अश्रू आवरत नाही. ते मध्ये सह्यारा पिक्चर आला होता, त्याला खूप गर्दी होती, रडापडी चालू होती. ते काही कामाचं नाही. मी माझ्या लेकराला तसे पिक्चरही दाखवत नाही, देशाचेच दाखवतो. हा पिक्चर बघितला की नाही तुम्ही सह्यारा वगैरे सगळं विसरून जा. तरुण पिढी तर रडू लागली किती. नाही नाही, ते काही नाही, ते टाइमपासवाले आहेत. हे बघा, हे बघितल्यावर खरे अश्रू निघतील तुमच्या डोळ्यातून. असा जबरदस्त पिक्चर आहे. हां, नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. उद्या प्रजासत्ताक दिन आहे आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त बॉर्डर 2 हा चित्रपट रिलीज झाला आहे. खरं तर 1997मध्ये देखील बॉर्डर पिक्चर रिलीज झाला होता. प्रचंड देशभरातील देशप्रेमींनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं होतं आणि आता बॉर्डर 2 चित्रपट रिलीज झाला आहे. तुम जहां से भी घुसने की कोशिश करोगे, आसमान से, जमीन से, समुंदर से, सामने एक हिंदुस्तानी फौजी खड़ा पाओगे. याच बॉर्डर 2 चित्रपटाला जे पाहायला प्रेक्षक आले आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेणार आहोत. मी सध्या नांदेडच्या भारत ई-स्क्वेअरमध्ये आहे आणि आपण या ठिकाणी जे प्रेक्षक वर्ग आहे त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत. जो आंखों में आंखें डालकर सीना ठोक के कहेगा, हिम्मत है तो आ, ये खड़ा है हिंदुस्तान. संदेशे आते हैं, हमें तड़पाते हैं, जो चिट्ठी आती है वो पूछे जाती है कि घर कब. चित्रपटगृहातून आता प्रेक्षक बाहेर येत आहेत. कसा वाटला बॉर्डर 2 चित्रपट? नंबर एक देशाच्या याच्यासाठी अस्मितेसाठी नंबर 1. काय अंगावर शहारे वगैरे येतात काय? लय अंगावर शहरी असे नंबर 1ची. बरं 1997ला देखील बॉर्डर पिक्चर रिलीज झाला होता. त्याच्यात याच्यात काय फरक आहे? 1970 पहिला जो बॉर्डर होता तो रिलीज झाला होता. पहिला जे झाले त्याच्यात लय फरक, जास्त फरक, काय फरक वाटला? लय भयंकर असं. हा चित्रपट कसा आहे? नंबर 1 देशाच्या आपल्या याच्यासाठी आवडला तुम्हाला? नंबर 1. कसा वाटला चित्रपट? नाही बघितला नाही, बरं, आता बघा. बघायचा. बरं दादा, चित्रपट कसा वाटला बॉर्डर? छान. बरं, पहिला बॉर्डर कसा होता 1997? बॉर्डरच चांगला होता. बरं, हे कसं हे लांबवला. काय अंगावर शहारे वगैरे येतात का? हा, येतं. बरं, गाणे वगैरे कसे आहेत? एकदम छान. बरं, कोणतं गाणं आवडलं? विशाल मिश्राचं गाणं गाणं कोणतं आवडलं? संदेश आते. बरं, पुन्हा तेच गाणं आहे? हो. ताई, चित्रपट कसा वाटला बॉर्डर 2? खूप छान होता. भेटले तुम्हाला, मला नका. ताई, चित्रपट कसा वाटला बॉर्डर 2? अच्छा था. हाँ? ठीक है, अच्छा है. पहला बॉर्डर 2 कैसा था 1997 में जो रिलीज हुआ था? उससे तो कंप्रोमाइज नहीं कर सकते, वो उसका अलग बात है. अच्छा, इसमें गाना कौन सा अच्छा लगा? इसके गाने सब ठीक है. अच्छा, कौन सा एक था गाना? वो छोड़िए, अभी मुझे याद नहीं है. संदेश से आते संदेश से आते हैं. पहला पिक्चर भी देखने वाला है क्या आपने? हाँ, पहला देखा है. दोनों से में से कौन सा अच्छा? हाँ, दोनों अच्छे हैं. अच्छा, दोनों अच्छे हैं. सनी देओल ने कैसी एक्टिंग की इसमें? बहुत वरुण धवन की? जबरदस्त. सनी देओल बहुत मजेदार थी सनी देओल की भी. अच्छा, सबसे अच्छी सनी देओल की. अच्छा, हाँ. एक डायलॉग बोल सकते थे चित्रपट का? डायलॉग याद नहीं है मेरे को. बॉर्डर 2 चित्रपट पाहण्यासाठी भारत ई-स्क्वेअरमध्ये काही प्रेक्षक आलेत. बॉर्डर 2 पाहण्यासाठी आलात तुम्ही? हो, नक्कीच. काय देशाबद्दल काय वाटतं तुम्हाला? देशाबद्दल खूप जागृती व्हावी आणि त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. 1997ला बॉर्डर आला होता आणि आता देखील आलाय. दोन्हीपैकी कोणता चांगला असेल? पहिला चांगला असेल? दोन्ही पण बॉर्डर बघितल्यानंतर आपल्याला मनामध्ये देशभक्ती निर्माण होईल. सह्यारा बघून रडण्यापेक्षा जगातले आणि आपल्या देशातले सैनिक बघून रडावं, जेणेकरून आपल्या घरात सामर्थ्यशाली युवक युवती तयार होतील आणि देशाबद्दल प्रेरणा निर्माण होईल. यासाठी हे प्रेरणादायी पिक्चर आहे, यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. गाणं कोणतं आहे बरं? चांगलं गाणं कोणतं आहे? गाणे तर आम्ही सध्या काय गाजलेलं आहे ना ते. हे गुजरने वाली हवा बता.
मुझे इतना मॅडम बॉर्डर 2 बघण्यासाठी आला नाही नाही मराठी कसं आहे चित्रपट आता बॉर्डर 2 बघणार हा खूप ट्रेलर बघितला असेल ना trailer? हा बघितलं ट्रेलर बघितलं आहे आणि मूवी खूप चांगला मला ट्रेलर बघून आवडलेला आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही बॉर्डर 2 पिक्चर बघण्यासाठी आलो आणि बघतो. आवाज कहाँ तक जानी चाहिए? 1997 आला होता. हा त्यावेळेस आम्ही लहान होतो ते बघता आला नाही पण त्या फिलिंग्स वापस आल्या. फार सुंदर पिक्चर बघायला पाहिजे अंगावर प्रत्येक. शहारे वगैरे येतात का? अरे खूपच जास्त. युद्ध कसं दाखवलंय भारत पाकिस्तान युद्ध? ते युद्ध बघायला गेलं तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही प्रत्यक्षात तिथं आहात बॉर्डरवर आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलीला किंवा लेकराला त्या बॉर्डरमध्ये पाठवावं युद्धासाठी. आता आम्ही पहिलेपासूनच निर्णय केला आमच्या मुलीला एअरफोर्सला पाठवायचा. तर ते फार सुंदर चित्रपट बनवलेला आहे. आपल्या लहानपणीच्या फिलिंग्स ज्या आपण ऐकल्या होत्या गाण्यातून त्या पुन्हा एकदा उजाळा भेटला आणि जय हिंद करावं असं वाटतं पिक्चरला. डोळ्यात अश्रू वगैरे येतात का? येतात 100% माणूस रडतो कारण एक लेकरू आपल्या बापाला सोडून गेलेला असतो. एक माय घरी वाट बघत असते लेकरांची. ते फारच भावनिक गोष्टी आहेत. फार सुंदर केलं. डोळ्यात अश्रू वगैरे येतात का चित्रपट? खूप जास्त खूप जास्त म्हणजे आपली काय म्हणता येईल मला तर अश्रू आवरत नाहीत. आपल्यासाठी आपले काय म्हणतात देशभक्त कसे आहेत, आपली मिलिटरी किती आपल्यासाठी करते हे या पिक्चरमधून दाखवलं. आपले सोल्जर पण किती आपल्या देशासाठी राहते, नेव्ही राहो एअरफोर्स राहो. माझी पण इच्छा आहे की माझी मुलगी पण आपल्या देशासाठी समोर चालून खूप काही करावं. खूप छान पिक्चर आहे, सगळ्यांनी आवर्जून पाहावं. 1997 देखील बॉर्डर आला होता आणि गाणं देखील चांगलं होतं. ते गाणं आहे का पुन्हा? हो आहे, याच्यात पुन्हा आहे ते गाणं संदेश आते हे चिट्ठी खूप सुंदर. ताई, चित्रपट बघितला का तू? हो. कोणता बघितला? बॉर्डर बॉर्डर 2 वॉटर 2. कसं वाटलं? छान आहे का? हो खूप मस्त आहे. हो. तुला काय व्हायचं मोठं? काय व्हायचं तुला? काय व्हायचं? आई म्हणते तुला देशासाठी पाठवायचे, मिलिटरीमध्ये पाठवायचे, एअरफोर्स. एअरफोर्समध्ये जायचं तुला. वा वा, छान छान. काय म्हणतो? तर तेच मी म्हणू लागलो होतो. फार सुंदर पिक्चर बनवलेला आहे आणि आपल्याला त्यावेळेस टॉकीजमध्ये तो फील घेता आला नाही जो की आता आपण मोठ्या पडद्यावर घेतला. फार म्हणजे फार सुंदर पिक्चर बनवलेला आहे. तीच एनर्जी सनी देओलची आहे जी पहिल्या बॉर्डरमध्ये होती आणि शेवट पण फार सुंदर केला. सुनील शेट्टी वगैरे सगळे पहिल्या पिक्चरचे घेतले यांनी, 1 सेकंदासाठीच घेतले पण फार सुंदर बनवलेला आहे पिक्चर. मग ते मध्ये सह्यारा पिक्चर आला होता त्याला खूप गर्दी होती, रडापडी चालू होती. ते काही कामाचं नाही. मी माझ्या लेकराला तसे पिक्चरही दाखवत नाही, देशाचेच दाखवतो. हा पिक्चर बघितला की नाही तुम्ही सह्यारा वगैरे सगळं विसरून जा. तरुण पिढी तर रडू लागली किती. नाही ते काही नाही, ते टाईमपासवाले आहेत. हे बघा, हे बघितल्यावर खरे अश्रू निघतील तुमच्या डोळ्यातून. असा जबरदस्त पिक्चर आहे. हां.